श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजचा दिवस तुम्हाला सुंदर जावो, यशदायी जावो आणि सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपल्याजवळ पैसा असावा असं प्रत्येकाला वाटतं। माझ्यापासून तुमच्यापर्यंत पैसा नको असं म्हणणारं कोणीच नसेल। जरी पैसा सर्वस्व नसेल तरी पैसा जवळ नसेल तरी कोणत्याच गरजा भागत नाहीत। अन्न, दूध, वस्त्र, निवारा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या अगदी सध्या तर पाण्यासाठी सुद्धा पैसा मोजावा लागतो। अशा या पैशासाठी काही उपाय जर आपण करत राहिलो तर आपल्याकडे अगदी छप्पर फाड सुद्धा पैसा येईल असं मी म्हणते। कारण की उपायांवर बरंच काही अवलंबून असतं। जितके कष्ट तुम्ही कराल तितकीच नशिबाची जोड ही तुम्हाला उपायांनी, सेवेनं याचे फळ तुम्हाला मिळत राहते। आणि म्हणूनच उपाय, सेवा, देवधर्म, तुम्हाला स्वामींची सेवा मी देत असते की काय करा म्हणजे काय होईल। आणि याचमुळे आपल्या आयुष्यात बरेच असे फरक पडत असतात। तर आज त्यातीलच काही छोटे छोटे उपाय आपण बघणार आहोत की तुमच्याकडे लक्ष्मी कशी टिकून राहील, आलेली लक्ष्मी कशी स्थिर राहील, पैसा किती वाढत जाईल। लक्षात घ्या, आज आपल्याकडे 100 रुपये आहेत तर उद्या 75 होतात, पण त्या 75चे पुन्हा 150 करणं आपलं काम आहे। आपण जर नुसताच साठवलेल्या पैशातल्या खर्च करत राहू तर आपल्याकडे पैसा कधी वाढणार नाही। कमाई कितीही कमी असू दे त्यातला चौथा हिस्सा जर शिल्लक ठेवाल आणि मग बाकीचे खर्च कराल तर तुमच्याकडे आज ना उद्या थोडाफार पैसा साठेल। मात्र जितकी कमाई तितका खर्च करत राहाल तर मात्र तुमच्याकडे पैसा टिकून राहणार नाही। तर आता बघूया की लक्ष्मीची कृपा होण्यासाठी काय काय करायचं। घराबाहेर पडताना उजव्या खिशात एक तरी नाणे ठेवा। आता पुरुषांनी खिशामध्ये ठेवा आणि स्त्रियांनी पर्समध्ये ठेवा। एक तरी नाणं ठेवा। 1 रुपयाचं ठेवा, 5 रुपयाचं ठेवा, 10 रुपयाचं ठेवा किंवा 10 रुपयाची चिल्लर ठेवा। तुम्ही एक सांगते मी तुम्हाला, नोटांपेक्षा सुद्धा नाण्याला महत्त्व आहे। लक्ष्मी जेव्हा पैशाचा वर्षाव करते तेव्हा तिच्या हातातून सोन्याची नाणी पडताना आपल्याला दिसतात, कधीही नोटांचा वर्षाव होताना आपल्याला दिसत नाही। त्यासाठी नाण्यांना लक्ष्मीमध्ये म्हणजे पैशामध्ये नोटांना जितकं महत्त्व आहे त्याही पेक्षा अधिक नाण्यांना महत्त्व आहे। म्हणून ही जी नाणी आहेत ही तुम्हाला जवळ ठेवायची आहेत। लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार 2 समान वस्तू एकमेकाकडे आकर्षित होतात। जितका पैसा तुम्ही तुमच्या जवळ ठेवाल तेवढा दिवसभरात तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल। तुमचे जर एखादे दुकान असेल तर व्यवसायाचा गल्ला, जो आपला गल्ला असतो, जो दुकानामध्ये पैसे ज्याच्यात आपण ठेवतो तो, किंवा तुम्ही पर्समध्ये पैसे ठेवत असाल, तुम्ही एखादा डबा केला असेल तर त्या पैशामधला आदल्या दिवशीचे सगळे पैसे घेऊन जाऊ नका। त्यात काही नाणी, काही रुपये, काही नोटा असे शिल्लक ठेवत जा। म्हणजे त्या लक्ष्मीकडे पुन्हा लक्ष्मी खेचली जाते आणि पैशाला पैसा आकर्षित होतो आणि आपल्याकडचा पैसा दिवस रात्र वाढत जातो। जर तुम्ही आदल्या दिवशीचा गल्ला पूर्ण रिकामा ठेवाल तर दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे पैसे कुठून येणार? दुसऱ्या दिवशीचा व्यवसायच होणार नाही। जर तुम्ही नोकरदार असाल तरी सुद्धा पगारातले 500 रुपये तरी सुरुवातीपासून 500 आणि एक 10-20ची नाणी इतके जपून ठेवा की ते महिना अखेर आली तरी खर्च करू नका। पुढच्या महिन्यात नवीन नोट ठेवा आणि मग ही जुनी खर्च करा। पण तुमच्याकडे कायमस्वरूपीसाठी थोडीशी नाणी आणि थोडी एक नोट ही कायमस्वरूपी ठेवत जा। तुमच्या घरामध्ये जर तिजोरी असेल तर त्यामध्ये सुद्धा नुसतं सोनं नाणं किंवा काय दागिने जे असेल ते न ठेवता एका छानशा बाउलमध्ये, सोनेरी बाउल असेल, काचेचा बाउल असेल, त्यामध्ये चिल्लर 10, 5 अशी छान नाणी मांडून ठेवा। त्याच्या शेजारी नोटा ठेवा। त्या नोटांखाली लाल रेशमी वस्त्र घाला। बघा, तुम्ही जर लक्ष्मीला नटवून सजवून ठेवलं, तिचा जर आदर सन्मान केला तर तुमच्याकडे लक्ष्मी भरपूर येत राहील। आता दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे किती पैसा येतो। तुम्ही महिन्याला समजा 20,000 कमवत आहात, तुम्ही पटकन कोणाला सांगू नका मला काय महिन्याला 20,000 पगार आहे, 10,000 खर्च होतो, 10,000 माझं सेव्हिंग होतं। ही चूक करायची नाही। तर आपण किती कमवतो ही गोष्ट नेहमी गुप्त ठेवायची। आपल्या घरच्यांना, आपल्या घरातल्या मंडळींना ती माहिती असेल तर हरकत नाहीये, मात्र बाहेरच्या कोणी विचारल्यावर तुमची जी कमाई आहे ती नेहमी गुप्त ठेवा।
मित्र असो, पार्टनर असो, कुणीही असो, तुमच्या संपत्तीला नजर लागते आणि संपत्तीचा हळूहळू नाश होतो. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करताय काय नाही, किंवा तुम्ही आज एखादी वस्तू घेणार आहात तर त्याची जाहिरात आधीपासून कधी करू नका. तुम्ही घेतल्यावर आनंद साजरा करायचा म्हणून सांगा, पण मी घेणार आहे, माझ्याकडे पैसे आहेत, आता पैसे आहेत तोपर्यंत मी हे करणार आहे. म्हणजे तुम्ही सतत हे म्हणूच नका की माझ्याकडे पैसा आहे, पैसा आहे, पैसा आहे. तुम्ही असं जितकं म्हणाल, तुमच्या मनात म्हणा, तुमच्यासाठी म्हणा, मात्र कोणाला सांगताना हे मात्र म्हणू नका तुम्ही. तिसरी गोष्ट, पॉकेटमध्ये म्हणजे तुमची जी रोज वापरण्याची पर्स आहे त्यामध्ये नोटा जुळवून ठेवल्या आहेत का आत्ताच तपासा. नोटा जुळवून ठेवा. सगळ्यात आधी 500च्या, मग 200च्या, मग 100च्या, मग 20च्या, 10च्या, 50च्या, किंवा नुसत्या 50च्या, 20च्या, 10च्या, नुसत्या 10च्या, जे काही तुमच्याकडे पैसे असतील ते कानेकोपरे त्याचे जुळवून ठेवा. दुमडून घड्या घालून पैसे कधी ठेवू नका. त्याच्यासोबत 10-20 रुपयाची चिल्लरही ठेवा. एखादं चांदीचं नाणं पर्समध्ये ठेवा. 2 वेलदोडे पर्समध्ये ठेवा, तुमच्या पाकिटात ठेवा आणि बघा किती सुंदर तुम्हाला ह्याचा रिझल्ट येतो. ते कधी पण औषधाची बिले, तिकिटे, आपल्या किराणा मालाची बिले हे सगळं पर्समध्ये चुकूनही ठेवू नका. लक्ष्मीचा अनादर होतो आणि लक्ष्मी रुसते. म्हणून पर्स नेहमी स्वच्छ ठेवा. पर्समधून अधून धुवत जा, त्यातली धूळ काढत जा. त्याच्यात नको असलेलं काही साहित्य, बडीशेप सारखं साहित्य, काही गोळ्या, औषधांचा चुरा, असं काही साठलं आहे का बघा. अनावश्यक वस्तू त्यात तुम्ही ठेवल्या आहात का बघा, आणि ठेवल्या असतील तर त्या त्वरित काढा. पुढची गोष्ट म्हणजे नोटा, नाणी कशीही टाकू नका. लक्ष्मीचा अपमान होतो. नाणी, नोटा एकत्र करून पर्समध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ठेवा. घर नीटनेटकं आणि सजवलेलं ठेवा. लक्ष्मीच्या स्वागतासाठी कायम सज्ज राहा. गबाळ घर किंवा अस्वच्छ घर, घाणेरडं घर, घाणेरडा दरवाजा, घाणेरडा उंबरठा, घाणेरडं अंगण हे बघून, तुमचे घाणेरडे मळके कपडे, तुमचा अस्वच्छपणा, तुमचा अति आळशीपणा हे बघून सुद्धा लक्ष्मी निघून जाते. म्हणून घरातल्या स्त्रीने, पुरुषाने नेहमी टवटवीत असावे. झोपेच्या वेळेतच झोपावे, उठायच्या वेळात उठावे. या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात आणि रोजचा सूर्य बघितलात तर तुमच्या आयुष्यात आनंद आल्याशिवाय राहणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे जिथून पैसा मिळतो. आता समजा तुमची रिक्षा आहे, मी एक फॉर एक्झाम्पल देते की तुमची रिक्षा आहे, तर त्या रिक्षेवर इतकं प्रेम करा. तुमचा कोणताही व्यवसाय असो, तुमचं एखादं दुकान आहे, ज्वेलरी शॉप आहे, कपड्याचं दुकान आहे, तुमचा जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायावर मनापासून प्रेम करा. त्या व्यवसायाला कधी नावं ठेवू नका. कंटाळलोय मी, वैतागलोय मी, असं कधी म्हणू नका. रागाने कधी त्याला लाथ मारू नका. रागानं कधी त्या कामाबद्दल बोलू नका. तर त्या कामावर तुमचं भरभरून प्रेम असलं पाहिजे. जितकं त्या कामावर तुम्ही प्रेम कराल तितका तुमच्याकडे त्या कामातून तुम्हाला मिळणारा पैसा वाढत जाईल, आणि त्या कामातून मिळणारा पैसा वाढत गेला की तुमच्याकडची संपत्ती वाढत जाईल. म्हणून तुमचं काम छोटं असो, मोठं असो, नोकरी असो, तुम्ही ज्यातून तुमच्या पोटाला 2 वेळचं खात आहात त्या गोष्टींवर प्रेम करायला शिका. त्या गोष्टींवर जर प्रेम करायला शिकलात तर तुमची बरकत, तुम्हाला यश आणण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. पैसे हे देताना नेहमी उजव्या हाताने द्या. तुम्ही जेव्हा कोणालाही पैसे देता, मंडईत देता किंवा किराणा मालाच्या दुकानात देता, कुठेही काही खरेदी करता, तर पैसे देताना नेहमी उजव्या हाताने द्या आणि पैसे घेताना नेहमी डाव्या हाताने द्यायचे. हे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितले आणि आज पण सांगते. आणि हात, डावा हात का वापरायचा? देताना उजवा हात वापरायचा, घेताना डावा हात वापरायचा. का? तर घेताना डावा हात जेव्हा आपण वापरतो तेव्हा डावा हात हा आपला नवनिर्मितीचा हात आहे. हा जो हात आहे तो नवनिर्मितीचा हात आहे. नवीन काहीतरी कल्पना सुचतात, त्या पैशातून आपण काही ना काही चांगलं काम करतो, आपल्या पैशाला पैसा वाढतो. म्हणून या 2 हातांचं एक वेगळं महत्व आहे की देताना उजव्या हाताने द्या आणि घेताना डाव्या हाताने द्या. पुढची गोष्ट म्हणजे नाणी. तुमच्याकडे जी तुम्हाला मी सांगितलं, पर्समध्ये 10 रुपये, 20 रुपयाची नाणी ठेवा. घरातून जेव्हा बाहेर पडाल, समजा तुम्हाला पहिल्यांदाच कोणी दिसलं आणि तुम्हाला जर पैसे द्यायचे तर नाण्यांपासून सुरुवात कधी करू नका, नोट्यांपासून सुरुवात करा. नाणी ती दिवसभर जपण्याचा प्रयत्न करा. अगदीच संध्याकाळी वेळ आली तर, नाही तर 10 रुपये तुम्ही वेगळे ठेवाच. ती नाणी तुमच्याकडे कायमस्वरूपी ठेवा. मी तुम्हाला पुन्हा सांगते की नाण्यांचं महत्व खूप सारं आहे. श्रीमंत बनायचं असेल, जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर पहिलं काम तुमच्या बोलण्यावर करा. तुमची वाणी गोड ठेवा. तुम्ही श्रीमंत लोक कसे राहतात, कसे बोलतात
याचं निरीक्षण करा. त्यांच्या बोलण्यामध्ये एक शांतता असतो, नरमाई असते, उद्धटपणा कमी असतो, कोणाला शिव्याश्राप्त देत नाहीत, कोणाबद्दल वायफळ चर्चा करत बसत नाहीत आणि सामान्य लोक वायफळ चर्चा करण्यात, इतरांचं बोलण्यात आपला वेळ वाया घालवतात. श्रीमंतांसारखं राहायला शिका. राहण्याचा अर्थ जे काही तुम्ही कपडे घालता, काय जे वापरता ते स्वच्छ, टवटवीत आणि व्यवस्थित असू देत. रुबाबात राहण्यासाठी पैसा लागत नाही, रुबाबात राहण्यासाठी नीटनेटकेपणा लागतो आणि हाच नीटनेटकेपणा लक्ष्मी मातेला अत्यंत आवडतो. जितकं तुम्ही नीटनेटकं राहाल, तुम्हाला मी नेहमी सांगते, परफ्युम्सचा वापर करत जा, अत्तराचा वापर करत जा. या सगळ्या गोष्टी लक्ष्मीला आकर्षित करतात. गुलाब अत्तर तुम्ही जितकं वापराल, गुलाबाचा स्प्रे तुम्ही जितकं वापराल, गुलाबाच्या उदबत्त्या, गुलाबाचा धूप जितकं वापराल, तितकी आणि तितकी तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होईल. रोज तुमच्या डाव्या हातावर या उंचवट्यावर जरी तुम्ही गुलाबाचं अत्तर लावलं तरी तुमच्या आयुष्यात किती सारा फरक पडेल हे मला तुम्ही सांगा आणि अवश्य कमेंट करून सांगा की तुमच्या आयुष्यात काय काय फरक पडतो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.